गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 80,000 कोटीहून अधिक थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून या संदर्भात थकबाकी मिळवण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाकडून काढण्यात आले असून यावर कोणताही तोडगा अद्याप निघाला नाही। यासाठी सर्व कंत्राटदारांना थकबाकी मिळावी म्हणून ट्रेडच्या माध्यमातून सोपा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असं कंत्राटी महासंघाचं म्हणणं आहे। मागील अनेक वर्षांपासून थकबाकी न मिळाल्यामुळे 6 कंत्राटदारांनी आपले आयुष्य गमावलं असल्याचं देखील कंत्राटी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितलं। आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून लढाई लढू अशी भूमिका महाराष्ट्र कंत्राटी महासंघाचे मंगेश आवळे यांनी स्पष्ट केली आहे। तर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही कंत्राटदार भेट घेणार असल्याचं मंगेश आवळे यांनी सांगितलं। संघाच्या माध्यमातून अनेक आंदोलने करण्यात आली। ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यावेळेस देखील सरकारला जाग आणण्यासाठी आपण आंदोलनं केली, मात्र यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये। जर अशाच प्रकारे राज्य सरकार वागत राहिलं तर पुढची आपली भूमिका काय असणार आहे? राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलन केलं। आताच दिवंगत अजितदादांचंही सुद्धा नाव निघालं। त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तिजोरी उघडी करा, आम्हा लोकांना तुम्ही काहीतरी न्याय द्या। आणि वारंवार ह्या गोष्टीसाठी कंत्राटदार हा संघ राज्यभर आंदोलन करत होता आणि त्याच्यामध्ये आमचे 6 दुर्दैवी कंत्राटदारांचाही मृत्यू झाला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कंत्राटदारांचं पूर्ण घरदार, तुम्हाला सांगतो सोनं नाणं, बायका मुलांचे सगळे दागिने असतील, त्यांचे एफडीएस ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेड्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला। माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटण्याची अक्षता लावू नका। आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो, पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा। आणि त्याच्यामध्ये सगळे हेड्स, शासनाचे जितके काही हेड्स असतील, म्हणजे त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-29 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटदारांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे। आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्त कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं।